श्रीमश्चक्रधरा शनि सुखवच पीयूष पूर्ण पाथोदर पतिपांत मंथर परिश्रांतश्च लोकश्चय स्फूर्जि भीम भवा कवी समटत स्तंभनाथ देवं सदा सारा सार विचार सुंदर राम पारंगतन सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। अनंत ब्रह्मांड नायक परब्रह्म परमेश्वर भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी चौयोगी चिरायू अवतार श्री दत्तात्रेय प्रभू आजचा हा मंगलमय सोहळा खरोखर या गावामध्ये आलो आणि सर्व मंडळी पाहिली तर त्या परमेश्वर भक्तीमध्ये न्हावून निघाली। अखंड परमेश्वराचं चिंतन मला या गावाची आधीपासून कल्पना आहे की अखंड परमेश्वराच्या चिंतनात तल्लीन राहतात, साधू संतांचं भजन पूजन, परमेश्वराच्या चतुर्विध साधनांची सेवा आणि संपूर्ण गावकऱ्यामध्ये परिवारात कोणी या गावाचं अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य आहे। या मंगलमय सोहळ्याला उपस्थित असलेले श्री परमश्रेय सेवा महानुभाव आश्रमाचे संचालक तथा श्री परमश्रेय सेवा या पदयात्रेचे मुख्य आयोजक परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय महंत श्री मायराज बाबा, त्याचप्रमाणे या पदयात्रेचे आयोजक परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय श्री दत्त मंदिर दहेगाव महंत श्री शिवनेकर बाबा, या पदयात्रेचे संयोजक परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय महंत श्री सांगवीकर बाबा पिपळा लातूरला, या पदयात्रेचे संयोजक परमपूजनीय आदरणीय श्री प्रसन्न मुनी खंडारकर, या पदयात्रेला संयोजक लाभलेले परमपूजनीय आदरणीय व्याकरणाचार्य राजशास्त्री बनकर, उपस्थित श्री विवेक मुनी कैंबास आणि अनिलराज दादा बांधकर, त्याचप्रमाणे परमपूजनीय श्री मुरलीधर दादा बीडकर, परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी निरूपण केलेले तत्वज्ञान या गावामध्ये अनेक बोध्या होतात, अनेक प्रवचन निरूपण होतात। त्यामध्ये परब्रह्म परमेश्वराचं तत्वज्ञान हे ओथंबून वाहतं आणि परमेश्वराच्या तत्वज्ञानामध्ये आपण अखंड न्हावून निघता। एकदा महाजन स्वामींच्या समोर बसलेले असतात ते महाजन विचारतात की जीजी, आम्हाला संन्यासाची अस्तिपरी सांगावी, संन्यासाचं आचरण कसं आहे, संन्यास कसा असावा, संन्यासाने काय केलं पाहिजे, संन्यासाचं काय नियोजन आहे। तेव्हा स्वामी म्हणतात की तुम्ही जे आहात ते का बरं विचारत नाही, तुम्ही वासनिक आहात, तुम्ही सद्भक्त आहात, तुम्हाला संसारामध्ये कसं राहायचं आहे, संसारामध्ये काय करायचं आहे, संसाराचा गाडा हाकलत असताना कोणत्या उतार चढाव आहेत, काय केल्याने काय होईल, भाऊ भावामध्ये कसे काय एकोपा राहील, पत्नी पतीमध्ये कसा काय एकोपा राहील, आई वडिलांची तुम्ही सेवा कशा पद्धतीने केली पाहिजे, हे तुम्ही का विचारत नाही, तुम्ही जे आहात ते का विचारत नाही। संन्यासाची अस्तिपरी तुम्ही विचारून काय करणार, संन्यासाने संन्यासाची अस्तिपरी विचारावी आणि त्याने ती अस्तिपरी आचरण करावी। परंतु सद्भक्त मंडळींनी सद्भक्ताची अस्तिपरी विचारावी आणि त्याच्यावर ते आचरण करावं असे स्वामींनी त्या महाजनांनी सांगितलं। आणि त्यानंतर स्वामी त्या महाजनांना सद्भक्तांची वासनिकाची अस्तिपरी निरूपण करायला लागले। निरूपण केल्यानंतर ते महाजन त्या स्वामींच्या श्रीचरणावर नतमस्तक होतात आणि स्वामींना म्हणतात की जीजी, आम्हा वासनिकांची अस्तिपरी एवढी कठीण आहे तर मग संन्यासाची कशी असेल, आम्ही आमचीच अस्तिपरी आचरण करू शकत नाही। तर
तर आम्ही संन्यासाची काय असते बरी आचरणार? हे सर्व साधू संत आपल्या दरवाज्यात आलेले, दारात आलेले आहेत. यांची असतेपरी काही सोपी आहे का? अहो, एखादा साधू जर तुमच्या घरी भिक्षा मागितली आणि भिक्षा मागून एखाद्या ओसरीला जाऊन टेकला ना, तरी त्याच्या 7 जन्माचे पाप नष्ट होतात. कोणाच्या? ज्याच्या ओसरीला टेकला त्याच्या 7 जन्माचे पाप नष्ट होतात. आता तो किती महान झाला ज्याच्या ओसरीला साधू टेकला. बरं, त्याला तर सोडा, पण ज्याच्या घरी भिक्षा मागितली तो किती महत्वाचा, तो किती महान, त्याच्या किती जन्माचे पाप नष्ट झाले असेल. बरं, त्याचे पाप तर नष्ट झाले, पण ज्याने भिक्षा मागितली, ज्याने भिक्षा दिली तो एवढा महान झाला. तर आता विचार करा, ज्याला तुम्ही भिक्षा वाटली तो किती महत्वाचा आहे, तो किती महान आहे. त्याची तुम्ही या जीवनामध्ये, या देहामध्ये त्याची गणतीही करू शकत नाही, एवढा तो महत्वाचा आहे. एकदा आचार्य गंगा तीरावर जात असताना लक्ष्मींदर भट्ट हे पुराण सांगत होते, श्रीमद भागवत कथा वाचत होते. आणि श्रीमद भागवत कथा वाचत असताना त्यांनी सहज शब्द काढला की लोक एवढे तल्लीन झाले त्या भागवतामध्ये की त्यांनी तो ग्रंथ उचलला, श्रीमद भागवताचा, त्या टोपलीमध्ये टाकला आणि टोपलीमध्ये टाकून ते अध्ययन म्हणजे सांगत सांगत निघाले की श्रीकृष्ण महाराजाला त्या टोपलीमध्ये घेतलेला आहे. आणि वासुदेव हा मथुरेवरून कुठे निघाला? आता गोकुळामध्ये निघालेला आहे. हा तो प्रसंग त्याने निर्माण केला आणि ती टोपली घेऊन निघाले. आणि जसे जात असताना त्या गोदावरीच्या पाण्यामध्ये त्यांचा पाय पडला आणि थंडगार पाणी त्यांच्या पायाला लागलं. ते भानावर आले, मागे वळून पाहतात तर सर्व जेवढी काही सद्भक्त मंडळी होती ते श्रीमद भागवत ऐकण्याकरता आलेली होती, ते सर्वचे सर्व एवढे तल्लीन झालेले होते की त्यांना असं वाटलं की आपणच वासुदेव आहोत आणि श्रीकृष्णाला घेऊन निघालेलो आहोत. ते एवढे तल्लीन झालेले होते. आणि त्यांच्या मुखात सहज शब्द निघाला की पहा, भक्त आहे पण देव नाही. नागदेवाच्या जात असताना आचार्यांनी सहज म्हटलं आणि त्यांना जोरात म्हटलं की अहो भट्टो, देव आहे पण भक्त नाही. तेव्हा त्यांनी पटकन सांगितलं की कुठे आहे देव, दाखवा आम्हाला. आम्ही तर आतापर्यंत तपश्चर्या केली, साधना केली, आम्हाला तर अजून देव दिसला नाही. ते म्हणतात हे नाही रुद्रपुरी, परमेश्वरपुरी, श्रीप्रभू बाबा. तेव्हा ते म्हणतात की आहे तर चला दाखवा आम्हाला. आणि असं म्हटल्यानंतर पुढे आचार्य, पाठीमागे लक्ष्मींदर भट्ट. आणि जेव्हा कमीत कमी 1 कोस जागा असताना तिथे द्वारकेचे कळस छडकायला लागले. श्रीप्रभू बाबा भद्रासनावर, उच्च आसनावर बसलेले आहेत. इकडे 56 कोटी यादव, या हातावर सर्व सेवेकरी. आणि हे सर्व त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलं, लक्ष्मींदर भट्टांनी. आणि ते तिथनं दोन्ही हात वाकून, कमरेपासून खाली वाकून ते स्वामींच्या श्री चरणावर लोटांगण झाले, पायावर नतमस्तक झाले. आणि वर डोकं करून पाहतात तर श्रीप्रभू बाबा. ते क्षणार्धात प्रचिती आली त्यांना की खरोखर आचार्यांनी जे सांगितलं की देव आहे पण भक्त नाही, त्या पद्धतीने, त्या ताकदीने, त्या म्हणजे मनातून, अंतरातून आठवणारा तो भक्त असावा. आम्ही उगाच सांगत नाही तुम्हाला की तुम्ही नामस्मरण करा, आम्ही उगाच सांगत नाही तुम्हाला की तुम्ही विडा वाहताना कमीत कमी परमेश्वराला त्यांच्या विडा आठवा. ज्यावेळी नाट्यवाचार्य अनुसरले ना, तेव्हा स्वामी म्हणतात की बाई, आता यांनी शब्द दिलेला आहे, त्यांच्या हातात सुपारी. आणि आचार्यांना म्हणतात की द्या, तुम्ही जो शब्द दिला ना ते भाकेचे पोपट द्या आमच्या हातात. नुसतं अनुसरू हा शब्द नको, तर अनुसरताय ना,
आम्ही म्हणू ते तुम्ही कराल, ही प्रतिज्ञा असेल तर आमच्याजवळ राहा, प्रतिज्ञा नसेल तर आमच्याजवळ राहू नका. तेव्हा आचार्य म्हणतात की जीजी तुम्ही म्हणाल ते मी करीन, राहा म्हणाल तेव्हा राहील आणि जा म्हणाल तेव्हा जाईल. ही प्रतिज्ञा असली पाहिजे. परमेश्वराच्या श्रीचरणी लीन होणं म्हणजे नुसतं डोकं टेकवणं नाही, तर त्या हृदयातून तुम्ही त्या परमेश्वराच्या श्रीचरणावर लोकांकन घेतलं पाहिजे. नुसतं चार लोकांना तुम्हाला दाखवायचं राहते की तो मला पहा किती मोठा भक्त म्हणल, तो मला पहा किती मोठा दानी म्हणल, तो मला पहा किती मोठा साधनवंत म्हणल, म्हणून तुम्ही फक्त दाखवण्याकरता त्या समोर समोर बँडवाल्याच्या पुढे पुढे पालखीच्या मागे मागे हे नाही. परमेश्वराला आठवायचं आहे तर लीन होऊन आठवा, लीन होऊन आठवा, नम्रतेने आठवा, सर्वस्व आपला हृदयातला अहंकार त्याग करून आठवा. जोपर्यंत तुम्ही मीपणा सोडणार नाही, माझं माझं सोडणार नाही, हे माझं ते माझं, मी केलं, हे गावाची रचना मी केली, या गावात पाटलं मी बसवले, या पाटलाला काय येत होतं, मी सोडा, माझं माझं सोडा. सोडल्याशिवाय त्याकाश शांतीनंतर जोपर्यंत तुमच्याकडून मीपणाचा त्याग होणार नाही तोपर्यंत परब्रह्म परमेश्वराच्या शाश्वत पदाचं तुम्हाला मूल्य कळणार नाही, तोपर्यंत परमेश्वराचं शाश्वत पद तुम्हाला मिळणार नाही. मीपणामध्ये शाश्वत पद नाही आणि माझं नाही, हे सर्व माझ्या देवाचं आहे, माझ्या परमेश्वराचं आहे. सर्व आचार्यांनी आता सांगितलं की गावकऱ्यांनी व्यवस्था केली, अरे केली ना, ते सदृढ आहे, परमेश्वराचे भक्त आहे, परमेश्वराला जाणते आहे, परमेश्वराच्या श्रीचरणी नतमस्तक होणारे आहे, परमेश्वराला आठवणारे आहे, चतुर्विध साधनांची सेवा करणारे आहे. त्यांनी नाही करावं तर कोणाने करावं, त्यांच्याकडनं अपेक्षा नाही तर कोणाकडनं. आणि हे त्यांनी केलेलं जे पुण्य आहे हे सार्थक आहे, हे परमेश्वरीय फळाला प्राप्त करून देणार आहे, अहेतुक आहे. तुमच्या वडिलाचं मुंज म्हणजे मुलाचं मुंज नाही, तुमचं बारसं नाही, तुमच्या मुलीचं लग्न नाही, कुठलाही हेतू नाही, हा निर्हेतुक भाव आहे. कुठलाही हेतू नसताना जो अर्पण केलेला पदार्थ आहे तो तुमच्या तत्वज्ञानाला परमेश्वराने सांगितलं की अहेतुक भजन हे ज्ञानाला प्राप्त करून देणार आहे आणि तुमच्या ज्ञानामध्ये या भजनाने भर पडणार आहे. या भजनाचं खूप मोठं महत्व आहे की तुम्ही 10 गावं जीव घातल्यानंतर जे तुम्हाला प्राप्त होणार नाही ते अहेतुक भजन एका साधूला जरी घातलं ना तरी ते तुम्हाला परमेश्वराचं अच्युत पद प्राप्त करून देणार आहे. या सर्व साधुवंतांना हे परमेश्वरा तुझ्या अखंड नामस्मरणाचं, चिंतनाचं, चतुर्विध साधनाच्या सेवेचं दान दे. अखंड या श्वासापासून तर परमेश्वराच्या म्हणजे तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत परमेश्वर तुमच्या हृदयात हृदयंगाम राहावं असा मी ईश्वरचरणी प्रार्थना करेन आणि यानंतर माझ्या लांबलेल्या शब्दाला विराम देतो. सुंदर असं गीत संपन्न झालेलं आहे. सर्वांना विनंती आहे की सर्वांनी बसून राहायचं आहे, प्रार्थना होणार आहे. परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय बाबाजी जे बोलले आदरणीय श्री पानकर बाबा, सर्वांना एक सूचना आहे. दिवाळीची पंचमी म्हणजे 14 नोव्हेंबर. 14 नोव्हेंबर पासून पुढे 1.5 महिना म्हणजे 24 डिसेंबर पर्यंत 1.5 महिना पुढे 1.5 महिन्याची मनसरला महावाक्याची पोथी आहे. महावाक्य या प्रकरणावरती आचार्य श्री पांडकर बाबा मनसर बाबाजींची 1.5 महिना 25 एकरामध्ये मंडप राहणार आहे. सर्वांची राहण्याची वगैरे व्यवस्था राहणार आहे. अशी 25 एकरामध्ये व्यवस्था होईल. सर्वांना त्या पोथीला 1.5 महिना राहायचं असं नाही, मलाही प्रपंच वगैरे आहे. परंतु 4 दिवस थांबलं, 2-4 दिवस पुन्हा घरी आलं, पुन्हा 4 दिवस, जास्तीत जास्त लाभ जेवढा घेता येईल एवढा सर्वांनी
आपल्या भागामध्ये ती पोथीचा कार्यक्रम होत आहे. मनसरला मनसरच्या भागामध्ये कधीच पोथी झालेली नाहीये, पहिल्यांदा होत आहे. जास्तीत जास्त संख्येने त्या 1.5 महिन्याच्या पोथीला उपस्थित राहायचं आहे. यानंतर आता प्रार्थना होत आहे. आदरणीय सत्य पूजनीय श्यामदादाजी प्रार्थना म्हणत आहे. सर्वांनी हात जोडून प्रार्थना म्हणायची आहे. नमो चक्र बाजूला पिपळा डाग आहे. डाग पिपळा आहे. त्या पिपळ्या डागला बाबाजींचा आश्रम आहे. प्रतिती पंथ महानुभाव आश्रम. प्रतिती पंथ महानुभाव आश्रम गडबड का एवढा गडबडीत चालता तुम्ही. सांगवीकर बाबा त्यांचं नाव आहे महंत श्री सांगवीकर बाबा. त्यानंतर प्रसन्न मुनी हे जे आहेत क्रांतीला राहतात, त्यांच्या देहाच्या घरी ते राहतात. त्यांची मुलगी आणि आई इथे उपस्थित आहेत. प्रसन्न मुनी खंदारकर नाव आहे. हे सगळे मंडळ आहे. त्यानंतर आदरणीय मनसर येथील मनसरला राहतात. परमप्रीती महानुभाव आश्रम मनसर बांदकर बाबाजींच्या आश्रमात राहतात. आदरणीय श्री अनिल दादा बांदकर. त्यानंतर हे जे बाबाजी आहेत हे भोयर परिवारातील आहेत. भोयर परिवारातील आहेत. त्यांनी रिटायर्ड घेतलेला आहे. ते नोकरीला होते, आता त्यांनी न्यायमत बाबांकडे संन्यास घेतलेला आहे. आदरणीय श्री विवेक दादा न्यायमास. आणि मी मनसरला राहतो. आदरणीय श्रद्धेय पूजनीय माझं नाव आहे. आदरणीय श्रद्धेय पूजनीय व्याकरणाचार्य राजशास्त्री भास्कर. टाळ्या वाजवून घ्या. मनसरला बांधकर बाबाजीच्या आश्रमात असा हा संपूर्ण एक संयोजक मंडळाचा परिवार आहे. हे जे दिसत आहे बाबाजी हे मुरारी दादा बिडकर आहेत. आमच्यासोबत संपूर्ण मीडियाचं काम करतात, मोबाईलचं काम त्यांचं आहे आणि पुढे जाऊन सर्व व्यवस्थापन करतात. अशी सर्व मंडळी या सर्वांच्या परीक्षित दादा कारंजेकर महाराज बाबांची शिष्य आहेत. तिथे परीक्षित दादा कारंजेकर म्हणून ते सुद्धा आमच्या मंडळात आहे. असे सर्व जे संयोजक मंडळ आहे या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या. स्वागत या मंडळाच्या वतीने महानुभाव सेवा मंडळ जे आहे या मंडळाच्या तर्फे सर्व संत महाराजांचं स्वागत इथे संपन्न होत आहे. अच्छा आहे. आदरणीय श्रद्धेय पूजनीय आचार्य श्री भांडागर बाबा नाव घेते तेव्हा नाव घेते सर्व श्री चक्रधर स्वामी. त्यानंतर आदरणीय श्रद्धेय पूजनीय महंत श्री मायराम बाबा. दादा पाणी वाले हो, थोडं मागे बा. थोडं व्हिडिओ खराब नको करा. आडवे कोणी येऊ नका. फक्त कामाची माणसं आहे. फक्त मधले फालतू माणसं कोणी येऊ नका. ज्यांचं काम आहे तेवढंच या. त्यानंतर आदरणीय श्रद्धेय पूजनीय महंत श्री सांगवीकर बाबा. खर वाकून जायचं. आदरणीय श्रद्धेय वाकून पूजनीय जायचं. प्रसन्न मुनी बाबाजी. त्यानंतर आदरणीय श्रद्धेय पूजनीय अनिल दादाजी बांधकर. त्यानंतर आदरणीय श्रद्धेय पूजनीय विवेक दादाजी. त्यानंतर आदरणीय श्रद्धेय पूजनीय व्याकरणाचार्य राजशास्त्री भास्कर. झालं ना. सर्व साधू संतांचं इथं पूजन झालेलं आहे. पूजन हा जरा तुम्ही आम्ही जितलो पाहिजे ना. आणि इथे उपस्थित जे माता भगिनी तपस्विनी माता भगिनी आहे त्यांचं सुद्धा इथे स्वागत समारंभ संपन्न होणार आहे. तर सर्व साधू संतांचं सुद्धा इथे स्वागत आपण सर्वांनी गावकरी मंडळीच्या वतीने संपन्न करायचं आहे. गावकरी मंडळीच्या वतीने सर्व संत महंतांचं तपस्विनी आयांचं स्वागत करा. बघा तुमच्या गावात हे साधू संत आलेले आहेत. लक्षात घ्या की नाही. यं ब्रह्मवाणं भुवनाशनां संसारमाया मतिमोहजालं यशो विशालं शिशुपालकालं गोविन्द
बाळं मनसा स्मरामि गोविंद बाळं मनसा स्मरामि श्री गोविंद प्रभु महाराज की जय। अति उल्हासामध्ये या पदयात्राचे आगमन या गावामध्ये झालेलं आहे आणि आपण सर्वांनी अति उल्हासतेने या पदयात्रेचं स्वागत आपण केलेले आहे। तुम्ही साधू संतांच्या दर्शनाने धन्य झालातच आहात, पण आम्ही सुद्धा आमचा आनंद आहे हा द्विगुण झालेला आहे। अशा या पदयात्रेमध्ये आमचे जे संयोजक मंडळ आहेत, पूजनीय आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर बांदकर बाबाजी, त्याचप्रमाणे पूजनीय आदरणीय श्रद्धेय महंत श्री शिवनेकर बाबाजी, त्याचप्रमाणे महंत श्री सांगवीकर बाबाजी, व्याकरणाचार्य राजशास्त्री बांदकर, त्याचप्रमाणे विवेक मुनी, त्याचप्रमाणे प्रसन्न मुनी, त्याचप्रमाणे अनिल दादा, परीक्षित दादा, श्याम दादा, अमोल दादा, रक्षित दादा आणि सर्वही संत महंत तपस्विनी आपण सर्व अच्युत होतो। बाबांनी सांगितले आपल्याला देव दुर्लभ का देवा ते आठविता दुर्लभ। तो एखादी महात्मा आहे आणि चाललेला आहे इकडे तिकडे अटनामध्ये, तशीच ही पदयात्रा आहे। अटल विजन भिक्षा भोजन हे आपल्याला जे साधकाला सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही ही युक्ती चालू केलेली आहे। माझ्या मनामध्ये आम्ही मगाशी बोललो की ज्या नगर जिल्ह्यातून, नाशिक जिल्ह्यातून, नांदेड जिल्ह्यातून, उस्मानाबाद जिल्ह्यातून इथून अनेक प्रकारच्या अनेक गावच्या पालख्या त्या मनसरला येतात। मला असं वाटलं की आपण का बरं पदयात्रेत जाऊ नये, पदयात्रा का काढावी नाही, कारण की या पदयात्रेचे फायदे आपल्याला रोज आपले मंडळी आहेत त्यांना निरोपण चालूच आहे। पावलं पावले श्री प्रभू बाबा ज्या 125 वर्ष ज्या श्री प्रभू बाबांनी त्या गोविंद प्रभू बाबांनी परमेश्वरपूरला रिद्धपूरला राज्य केलं, त्या तिथला कणही दुर्लभ आहे, कारण की तिची कृमी सुद्धा श्री प्रभू बाबांनी काय केली आहे, ब्रह्म ते नित्य सत्य संत शाश्वत सर्व धर्म शून्य असे ते ब्रह्म, एवढा मोठा ब्रह्माची पदवी त्या एका कृमीला, एका कीटकाला दिलेली आहे। तर आपण तर जीव आहोत, ती जीव आहे, तिला तर त्या उद्धार कार्य केलेलेच आहे, परंतु आपण जीव आपल्याला समजता प्रत्येक सृष्टीमध्ये परमेश्वराने आपल्याला ज्ञान दिलेलं आहे आणि या अनेक सृष्टीमध्ये आपण गमावून आपण त्या परमेश्वराच्या जो परमेश्वराला आनंद द्यायचा आहे, तुम्हाला मोक्ष द्यायचा आहे, प्राप्ती द्यायची आहे, त्या आनंदाला आपण प्राप्त झालेलो नाही आणि तो आनंद आपल्याला घ्यायचा आहे, तो करायचा आहे। म्हणजे कशाद्वारे होईल, ही पदयात्रा ज्या ठिकाणी आम्ही पदयात्रेचं असं आयोजन असतं की ज्या गावामध्ये पदयात्रा कधी गेली नाही किंवा गेली असेल किंवा 25 वर्ष 10-20 वर्ष झाली असेल, अशा गावामध्ये आम्ही ही पदयात्रा काढत आहोत। मला अनेक लोक म्हणतात, बाबा तुम्हाला रोज कसा समजते हो, तुम्ही असे आडवे तिडवे इकडे तिकडे कसे जाता, परंतु मला एक सूचित पडते असं समजा, किंवा मला परमेश्वराने काहीतरी माझ्या मनामध्ये असं रुजलेलं आहे आणि त्या मार्गाने मी जिथे पदयात्रा जात नाही अशा मार्गाने मी ही पदयात्रा काढतो, जेणेकरून त्या गावातील लोकांना परमेश्वराचं ज्ञान कळावं, परमेश्वर काय आहे हे समजावं आणि साधू संतांचं दर्शन व्हावं आणि त्यांच्याकडून काहीतरी क्रिया त्या परमेश्वराच्या चरणी लागावी। कारण की फुल नाही फुलाची पाकळी पदयात्रा आली तर कोणी आपलं जे काही असेल ते स्वइच्छेनं पदयात्रा येत आहे तर आपण देत असतो। बाबांनी म्हणलं आपल्याला दाव बसावं, म्हणजे दाव म्हणजे अपूर्व देणे, तुम्हाला न मागता परमेश्वर काहीतरी देऊन जाईल, तुम्हाला माहित सुद्धा पडणार नाही, या पदयात्रेच्या द्वारे तुम्हाला काहीतरी प्राप्त होऊन जाईल, त्याला म्हणतात पसाव। तर अशा प्रकारे आपण इथं छान कार्यक्रमाचं आयोजन केलं। मला तर मी जेव्हा सर्वे करायला आलो, मी तर गुमठाण्याला गेलो, त्यांना म्हटलं होतं की ते पालखी येत आहे, तुम्ही काहीतरी
पेंडाल वगैरे टाकून द्या, मंडप टाकून द्या आम्हाला. ते म्हटले बाबा पहिलं हो म्हटले, 2-3 व्यक्ती आले होते पण हो म्हटले. नंतर काही काळात 2-3 दिवसानंतर फोन केला तर ते म्हटले नाही बा आमच्या गावचे लोक तयार नाहीत. मी म्हटलं ठीक आहे बाबा. मग बाबांना फोन केला, बाबांनी सांगितलं आहे ते आता तुम्हाला की अशाच पद्धतीने आम्हाला त्या गावामध्ये जागा नाही मिळाली. मग म्हटलं चला, कारण की आम्हाला उद्याचा रूट जास्त आहे, कडमेश्वरला मुक्काम आहे आणि तोंडाखरीला जेवण आहे. तर हा प्रवास जसा 22-23-24 किलोमीटरचा असेल कदाचित उद्याला. तर मी म्हटलं बाबा आपल्याला 3 किलोमीटर पुढे गेलो तर उद्या सकाळी जायला बरं राहील. परंतु तिथं अव्यवस्था झाली आणि जे इंगळे साहेब आहेत त्यांनी ही व्यवस्था छान प्रकारे आपले जे महानुभाव मंडळ आहे त्या गावचे त्यांच्याकडून करून घेतली. तर असेच क्रिया नेहमी यांच्याकडून घडत राहू. एकदाचा प्रसंग आहे, स्वामींनी जे सामाजिक कार्य केलेलं आहे ते आपल्यापर्यंत, ज्या देवी देवता सुद्धा परमेश्वराची याचना करतात, परमेश्वराला बसतात सुद्धा, त्यांचा कारभार सुद्धा देव्या देवतांचा कारभार सुद्धा परमेश्वराकडूनच होतो, त्या सुद्धा याचना करतात. आपल्याला जे सामाजिक कार्यातून स्वामींचं एकदा परिभ्रमण आहे. स्वामी एकदा चालत चालत एकदा डाकराम सुट्टीला गेलेले आहेत आणि त्या डाकराम सुट्टीला जात आहेत. आता त्या डाकराम सुट्टीला रस्ता आहे, असा ओबडधोब रस्ता आहे, जंगल आहे आणि तिथे गावातले लोक बसलेले आहेत. गावातले लोक बसलेले आहेत आणि तिथे आता एक महात्मा चाललेला आहे आणि महात्मा चाललेला आहे. तर त्यांना त्या गावामधलं आपल्याला माहित असते त्या दैवतामधलं की त्या मंदिरामध्ये काय आहे हे त्या गावातल्या लोकांना माहित होतं. तेव्हा स्वामींना ते म्हणतात की महात्मे तुम्ही या रस्त्याने जाऊ नका, तिथे काय आहे, एक वाघ आहे आणि तो वाघ काय करत तुम्हाला खाऊन टाकल. पर स्वामींना ते सामाजिक कार्य करायचे होते, तुम्हा आम्हाला ते स्थान आहे ते उपलब्ध करून द्यायचं होतं, त्यांना ते वंदन घडवायचं होतं. कारण की परमेश्वराने जो मनुष्य वेशाचं धारण केलेलं आहे तर तुम्हा आम्हा जीवाचा उद्धार करण्यासाठी केलेला आहे. म्हणून स्वामी तिथे आता गेलेले आहेत, त्यांचं न ऐकता ते स्वामी चाललेले आहेत. आणि पूर्वद्वाराला ज्या मंदिरामध्ये भिवेश्वराचं मंदिर आहे, ते भिवेश्वर म्हणजे एक महादेवच, तर ते भिवेश्वराचं मंदिर आहे. त्या भिवेश्वराच्या मंदिरामध्ये आता पूर्वद्वार आहे, पूर्वद्वारामध्ये स्वामी उभे राहिले आणि उभे राहून आता इकडं तिकडं बघू राहिले. मधामध्ये एक माध्यान असा हे आहे, तिथे गाभारा आहे, त्यांना त्या पूर्वद्वारामधूनच आतमधलं मंदिर दिसलं स्वामींना आणि स्वामी आता त्या पूर्वद्वारात उभे राहिले आणि आता लगेच की आपण पाहू काय होते काय नाही. तर म्हणून स्वामी तिकडे त्या राजमठात गेले आणि त्या मंदिरामध्ये गेल्यावर स्वामी तिथे बसले आहेत. कुठला वाघ ना कुठला काय, तर त्या लोक आला म्हणजे स्वामी बसलेले आहेत आणि मध्यान्ह रात्री एका तो वाघ आलेला आहे आणि वाघ आलेल्या नंतर आता स्वामींनी तो वाघ बघितला आणि त्या वाघाने सुद्धा स्वामीकडे बघितलं आणि स्वामींनी लगेच काय केलं, आपल्या कृपा दृष्टीचा चमत्कार त्या वाघाला दाखवला. म्हणजे कृपा दृष्टीने काय होते, माणसाचे काय आहे ते हे तिन्ही जे ताप आहेत आपले आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक, हे ताप तिन्ही पूर्ण काय त्याच्या कृपा दृष्टीमुळे ते शमून जातात. तसं जीवाचंही आहे, जीवाकडच्या स्वामी कृपा दृष्टी अवलंबली तर जीवाचे जे 3 आहेत दोष आहेत ते पूर्ण नाश होऊन जातात. अशा प्रकारे त्या वाघाकडे दृष्टी केली आणि त्या वाघाने डरकाळी फोडली आणि वाघाच्या डरकाळीमुळे स्वामींनी सुद्धा मोठ्याने सिंहनाद केला. कारण की काय होतंय, सिंहाचा आवाज ह्या वाघापेक्षा जास्त असतो आणि मग तो वाघ काय केला, त्या पोळी आहे तिथं म्हणजे भिंत आहे त्या भिंतीवरून उडून पडून गेला. अशा प्रकारे ती तिथे लीळा स्वामींनी केली आणि मग सकाळी सगळे वाजत ते लोक आले की नाही, काल एक महात्मे आले होते, या महात्मेला याने खाल्लेलं असेल, त्यांचं सोळ पडलेलं असेल म्हणून त्या वाघ असेल तिथं, म्हणून त्या गावातले लोक सगळे टाळ मधून ते वाजा आहे त्यांचा ते वाजत आले आणि बघता काय आश्चर्य वाटलं, त्यांना आश्चर्य वाटलं की अरे हा वाघ तर आपल्याला नेहमी काहीतरी करत होता, इजा करत होता, खात होता कोणाला तरी, आणि त्याला आश्चर्य वाटलं की या महात्म्याला तर काहीच केलेलं नाही. आणि मग तेव्हापासून ते मंदिर आपल्यासाठी उघडं झालेलं आहे आणि त्या मंदिरामध्ये आपण आता भजन पूजन अर्चन सगळं काही करू शकतो. असे सामाजिक कार्य ज्यांनी केलेले आहेत, तसेच आम्ही जे महात्मे आहेत, जे साधू संत आहेत, या तुम्हाला गावागावाला जायला काय आहे, आम्हाला काही मार्ग इकडे तिकडे नेता येतात का म्हणून जावं, बाबांकडे
काय व्यवस्था नाही आहे, सगळं काय व्यवस्था आहे तरी बाबा आमच्या सोबत पदयात्रेमध्ये 10 दिवस काढून येतात. त्यांचा व्याप तर आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये बांकर बाबांचा व्याप जास्त आहे. त्यांच्याकडे मंडळी आहे, येणारे जाणारे बाहेर गावावरून पुष्कळ सारे लोक आहेत. परंतु का जावं गावागावाला? कारण की तुमच्या दर्शनाने आमचा लाभ, आमच्या दर्शनाने तुमचा लाभ. म्हणतात ना, जया ज्ञानी याची दर्शने पापा होती पुरशरणे, तयाचा आविर न करावा कोणी भलतेनी वंदावा. म्हणजे तुम्ही जर आमचं दर्शन घेतलं, कोणी एक साधू आहे त्याचं जर दर्शन घेतलं, तो जर अटनामध्ये आहे तर तुम्हाला तो लाभ नक्कीच होणार. बाबांनो, वेळ जास्त झालेला आहे, बोलायचं तर खूप आहे. बरं, आम्हाला उद्या 22 किलोमीटर जायचं आहे आणि आम्ही आता थकलेलो आहे. माझी तब्येत बरी नव्हती, 2 महिने मी आजारी होतो. त्याच्यामुळे ही पदयात्रा समोर, नाहीतर आमची पदयात्रा फेब्रुवारी महिन्यामध्ये दरवर्षी निघत असते. तर अशी या गावाने आमची चांगल्या प्रकारे व्यवस्था केलेली आहे. सगळे धन्यवादास पात्र आहेत. परमेश्वर चरणी प्रार्थना करतो की त्यांच्याकडून अशीच क्रिया नेहमी घडत राहावं, साधू संतांची त्यांना संगत घडत राहावं. कारण की बाबा सुद्धा या ठिकाणी जवळपास आहेतच आपल्याला मार्गदर्शन करायला. अशा प्रकारे आपण अतिउत्तम ही जी तुम्ही व्यवस्था केली आहे, ही जी क्रिया आहे, ही परमेश्वर चरणी नक्कीच सफल होईल हे परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो. दंडवत प्रणाम. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. यानंतर आदरणीय श्री पूजनीय परमप्रीती महानुभाव आश्रमाचे संचालक आचार्य श्री पांढरकर बाबा सर बाबाजी त्या विचारांचं तथा बाबाजींचं आपण टाळ्या गटात स्वागत करूया. एकच प्रोग्राम झालं, त्याच्यानंतर संपणार आहे. मला माहिती आहे विश्व जगावे प्रसन्न भावे जन हे अघवे भस्म सारे दूर करा नमो चक्रधरा नमो योगेश्वरा परमार्ग हे जीवन वारे मंगल मंगल हृदयी आवे परम प्रीति के आवे घरा नमो चक्रधरा नमो योगेश्वरा ज्ञानाचे करण्या मंथन अंतरात तुझेच चिंतन भक्तीने उद्धार करा नमो चक्रधरा नमो योगेश्वरा नमो चक्रधरा नमो योगेश्वरा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. चला आता आमच्या जेवणाची बाबा एक तास पोहोचत होते. परंतु कसं आहे, वेळ झालेला आहे आणि वेळ झाल्यामुळे आम्ही 22 किलोमीटर धावण्याला कारण खरंच 22 किलोमीटर चाललो आहे.
22 किलोमीटर चालल्यामुळे सगळ्यांचे पाय दुखत आलेले आहेत. आमच्यासोबत जे पायदळ चालतात ना त्यांचं काय म्हणणं राहत माहितीये का, बाबा नको जास्त वेळ बोलत जा. परंतु तरीही तुम्हा सर्वांना थोडंफार तरी मार्गदर्शन झालं पाहिजे, त्याच्यामुळे आम्ही बोलत असतो. आदरणीय श्रद्धेय पूजनीय दहेगाव येथील श्री दत्त मंदिर महानुभाव आश्रमाचे संचालक आदरणीय श्रद्धेय पूजनीय महंत श्री शिवनेर बाबा, बाबाजींच्या विचारांचं तथा बाबाजींचं आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात श्री चक्रेश्वर सुत शीतल ससी सौंदर्य सिंधू महा, ज्याचे तेज प्रताप दत्त मनुजा, ते शांतवी ते पहा. ऐसा चंद्र करे द्रव निर्मला, आनंद सौख्यात जो, श्रीमद्भक्त शिरोमणी गुरुवरा, त्या सोमकांता नमो, त्या सोमकांता नमो. सर्वज्ञ श्री चक्रधर श्री परमश्रेय सेवा आश्रम द्वारा आयोजित ही पदयात्रा, या पदयात्रेचे मुख्य संयोजक परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय माझे परमस्नेही गुरुबंधू महंत श्री मायराज बाबाजी, त्याचप्रमाणे परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय आचार्य महंत श्री बांदकर बाबाजी, त्याचप्रमाणे परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय माझे परमश्रेय महंत सांगवेकर बाबाजी, त्याचप्रमाणे परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय प्रसन्नमणी कंदारकर, त्याचप्रमाणे परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय व्याकरणाचार्य राजशास्त्री बांदकर, त्याचप्रमाणे परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय अनिल दादा, त्याचप्रमाणे परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय वेदमुनी दादा बांदकर, त्याचप्रमाणे परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय परीक्षित दादा कारंजेकर व उपस्थित सर्व संत महंत तपस्विनी व सश्रद्ध अंतकरणाने श्री चक्रधर स्वामींच्या श्रीचरणावर श्रद्धा समर्पित करणारे आपण सर्व भाविक भक्त, तुमच्या भेटीत देव भेटे आणि पाडाचे गोमटे, नवनीत लाभे अवचटे परशास्त्राचे. तुमच्या भेटीत देव भेटे, तुमची भेट झाल्यामुळे आम्हाला देव भेटणार आहे, तुम्हाला देव भेटणार आहे. मी दुपारी सुरादेवीला बोललो की देव दुर्लभ का, देवाचे आठविता दुर्लभ. या सृष्टीमध्ये एकतर देव दुर्लभ आहे, आपण बघितलं नाही, आपण असंविधानामध्ये आहोत. आपण त्याला परमेश्वराला लीळेच्या माध्यमातून स्मरणेच्या माध्यमातून आपण आठवू शकतो, अनुभव घेऊ शकतो, पण परमेश्वर आपण बघितला का? नाही. म्हणून तो परमेश्वर आपल्यासाठी दुर्लभ आहे का? देवाचा आठविता दुर्लभ. जो देवाचा आठव करतो, चिंतन करतो, तो सुद्धा तुमच्यासाठी आमच्यासाठी दुर्लभ आहे. कारण तुम्ही परमेश्वराचं काय करता? चिंतन करता. म्हणून तुम्ही आमच्यासाठी दुर्लभ आहे. विजली गेला महात्मा दुर्लभ. तुम्हाला जर महात्मा भेटलेला आहे, तुम्ही म्हटलं की आम्ही नंतर दंडवत करू, पण तो निघून गेला, तुमचा दंडवत त्याला झाला नाही, तर काय फायदा? तुमचं कोणतं अंतराल ना. म्हणून जेव्हा महात्मा दिसेल तेव्हा दंडवत झाला पाहिजे. कुठेही दिसो त्यांना दंडवत झाला पाहिजे. त्या परमेश्वराला माहित आहे की आपण त्यांना दंडवत केलं, त्याचा लक्ष असो नसो, आपण त्यांना दंडवत केलेला आहे, ते परमेश्वराला माहित आहे. सर्वज्ञ आहे, तो सर्व जाणता आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी ही पदयात्रा मी सांगितलं दिलीप भाऊनी. मला महंत मायराज बाबांचा फोन आला. ते म्हणाले, बाबा गुंफाळ्याला जो यजमान होता, व्यवस्था करणार होता, तो नाही म्हणतो आहे की एवढ्या लोकांची व्यवस्था मी कशी करू. मी म्हटलं ठीक आहे, मग कुठं व्यवस्था करायची? आश्रमात करायची की नांद्याला करायची की इथं करायची? सांगा तुम्ही. ते म्हणे आपल्याला गुंफाळा तिकडून जवळ पडेल, म्हणून आपली भोगली गावामध्ये व्यवस्था झाली पाहिजे. मी म्हटलं ठीक आहे. मला माहित होतं, कारण भोगली गावामधले जे सद्भक्त आहेत ते धार्मिक आहेत आणि ते नाही म्हणणार नाही. म्हणून मी हे काम योग्य कोण करेल मला माहित होतं. म्हणून मी दिलीप भाऊला फोन लावला. पहिला फोन दिलीप भाऊला.
की दिलीप भाऊ अशी अशी अडचण आहे आणि तुमच्या त्या गोंधली गावातून पदयात्रा जाणार आहे, तर तुम्हाला 6 तारखेला सायंकाळचा मुक्काम आणि भोजनाची व्यवस्था तिथं करायची आहे. दादा म्हणाले त्यांनी मंडळाला विचारतो आणि नंतर सांगतो. मी म्हटलं दादा, पत्रिका छापायची आहे, नाव टाकायचं आहे, तुम्ही मंडळाला नंतर विचारा, पण आधी तुम्ही सांगा. आणि दादा म्हटले की ठीक आहे, तुम्ही नाव टाकून द्या. मला माहित होतं, निश्चित माहित होतं, व्यवस्था तर आश्रमामध्ये झाली असती. त्या ठिकाणी पुरातन मंदिर आहे, सर्व या पदयात्रेकरूंना त्या मंदिराचं दर्शन व्हावं या पद्धतीने या ठिकाणी दादाला म्हटलं तुम्ही व्यवस्था करा. आम्हाला मंडप टाकलं तरी चालेल, आम्ही त्याच्यामध्ये कसंही झोपू, पण तुम्ही आमची त्या गावामध्ये व्यवस्था करा, कारण या गावामध्ये पंचवतार उपहार आणखी कार्यक्रम आता या ठिकाणी मोठी झालेली होती. अशा पद्धतीने या ठिकाणी दरवर्षी धार्मिक कार्यक्रम होत असतात. या ठिकाणचे सद्भक्त मंडळी धार्मिक आहे, अन्नदान करणारी आहे, साधू संतांवर चतुर्विध साधनावर त्यांची श्रद्धा आहे, बुद्धी आहे, म्हणून हा योग तुम्हाला आलेला आहे. अशा पद्धतीने त्या सद्भक्तांनी नाही म्हणावं आणि तो योग तुम्हाला यावं, हे काही परमेश्वराचं संकेत आहे. लोक आम्ही पदयात्रेला जातो, लोक म्हणतात आमच्याकडे या बाबा, आमच्याकडे मुक्काम करा, आणि त्या यजमानाने सांगितलं की आम्ही व्यवस्था करू शकत नाही. एवढे साधू संत, एवढे पदयात्रे करू जाणारे जर ते आपण म्हणून आपल्या ठिकाणी येत आहेत आणि आपण नाही म्हणतो, हे बरं नाही. म्हणून मी दादाला सांगितलं की तुम्ही करू शकता, हे मला माहित आहे. तुमच्या गोंधळे गावातले सद्भक्त हे करू शकतात, कितीही कोणी पदयात्रे करू आणा, ते नाही म्हणणार नाही हे मला शाश्वत होतं, निश्चिती होती. म्हणून मी त्या दादावर सोपवलं आणि पत्रिकेमध्ये नाव टाकायला मी दादाला सांगितलं, बाबाला सांगितलं. अशा पद्धतीने आज आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. अतिशय सुंदर अशा पद्धतीने या ठिकाणी पदयात्रेकरूंचं स्वागत झालेलं आहे, पालखीचं स्वागत झालेलं आहे, सर्व संतमंतांचं या ठिकाणी स्वागत झालेलं आहे. आता काय बोलणार, वेळ झालेला आहे, बाबा बोलायचे आहेत, म्हणून अशीच उत्तर आपल्या सर्वांना, सर्व संतमंतांची सेवा घडत राहो, अन्नदानाची सेवा घडत राहो, आणि परमेश्वर आपल्याला दाव बसावं देव, एवढी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो व मी माझ्या लांबलेल्या शब्दांना विराम देतो. यानंतर आदरणीय श्रद्धेय पूजनीय या जी पदयात्रा आहे, या पदयात्रेचं ज्यांनी आयोजन केलेलं आहे असे आदरणीय श्रद्धेय पूजनीय श्री परमश्रेय सेवा महानुभाव आश्रम आश्रमाचे संचालक महंत श्री मायराज बाबाजींच्या विचारांचं व बाबाजींचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत. या कार्यक्रमाला शुभेच्छा देत आहे. सर्वांनी बाबाजीच्या विचाराचं व बाबाजींचं टाळ्यांचं स्वागत करूया. श्री चक्रधर स्वामी की जय. श्री परमशिव सेवासक पदयात्रा, या पदयात्रेचे संयोजक परमपूज्य परमावतनीय माझे परमसिंह महंत श्री मायराज बाबा, तसेच परमपूज्य महानुभाव मनसर या आश्रमाचे संचालक आचार्य प्रभू परमपूज्य परमहंत बांधकर बाबा, तसेच जळगाव येथील श्री अत्तमदेव या मंदिराचे संचालक परमपूज्य परमहंत परमश्री शिंदेकर बाबा, तसेच व्याकरणाचार्य राजशास्त्रीजी, तसेच या पदयात्रेचे संयोजक प्रसंगोनी खंडारकर, परीक्षित दादा आणि बाकी सर्व संत महंत पटश्रेया रामगोपाल आणि आपण सर्व गावातील सर्व पंथीय मंडळी, पंथीय मंडळी, गेल्या 4 तारखेपासून ही पदयात्रा मनसर
या पदयात्रेचा प्रारंभ झाला आणि पदयात्रेचा आरंभ होऊन अंगी फाटा, कामठी, टेकाडी, वराडा, एरखडा, कामठीला मुक्काम झाला 4-5 तारखेचा आणि वारेला मुक्काम झाला। आज सुरादेव मार्गे येथे या गोगली गावामध्ये येऊन पोहोचलेले आपण सर्वांनी या पदयात्रेचं व्यवस्थितपणे स्वागत करून आम्हा पदयात्रेकरूंना स्वागतामुळे जी पदयात्रेकरू सर्व आनंदित झालेले आहेत। या सर्व गावाच्या मंडळाला मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि असेच उत्तरोत्तर या आपण आपल्या घडत राहू, असंच अनेक पदयात्रा आपल्या गावातील येत राहू। एवढे बरोबर माझे शब्द असं आहे।